गेली 20-25 वर्षापासून ज्या प्रकल्पाचं मी सतत कानावर नाव ऐकतो, येवला तालुक्यामधील त्या प्रश्नावरून कायमच निवडणुका झाल्या, तोच म्हणजे येवल्याचा प्रमुख मुद्दा पाणी प्रश्नाचा, तो म्हणजे मांजरपाडा नारपार पाणी प्रकल्प. त्यापैकी 2 बोगदे आपण बघितले मांजरपाड्याचे. आता त्यानंतर पार प्रकल्प आपण बघितला. पार प्रकल्पाचं जवळपास काम झाल्यात जमा आहे, थोडंसं बाकी आहे. आता आपण आलेलो आहे नार प्रकल्पामध्ये. नार प्रकल्प जर बघितला तर नार हा पहिल्यांदा स्टार्ट नारचं आहे. नारनंतर पार आहे, पार नंतर ते 2-3 बोगदे आणि त्याच्यानंतर ते पाणी येवल्याकडे येतं. आता पारचं काम झालेलं आहे, पण नारचं काम अजून काय झालेलं नाही. आपण नार प्रकल्पामध्ये आहे. आपण जर बघितलं चहू बाजूनी डोंगर आहे आणि आपण खोलगट एरियामध्ये आता सध्या उभं आहे आणि आपल्याबरोबर स्थानिक नागरिक आहे. काका, आपण आता ते 2 बोगदे बघितले, त्याच्यानंतर पार बघितला, पारचा मोठं धरण बघितलं आपण. आता या ठिकाणी मला एक तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, आपण जो पार प्रकल्प जो बघितला त्याच्यात जो पाण्याचा साठा आहे तो यंदा भरला होता का पुरा? नाही, ते फक्त जेवढं बोगदं होतं नाही का त्याच्या लेवलला भरलं. ते पाणी वाहून त्या बोगद्याने दुसऱ्या बोगद्यामध्ये गेलं आणि ते पाणी 4 महिन्याचं निघून गेलं. मला तरी वाटतं ते जे बोगदं आहे तिथं एक गेट बसवायला पाहिजे. तिथं जर गेट जर बसवलं तर तो साठा वाढू शकतो, भरू शकतो. तो ज्यावेळेस पाणी सोडत त्यावेळेस ते गेट आपण काढू शकतो. आणि मांजरपाडाचं ते तिकडचं जे बोगदा आहे तिथं एक गेट बसवलं पाहिजे, असं तुमचं पण मत आहे? मत आहे. 2 गेट असले ना म्हणजे इकडच्याही धरणामध्ये पाणी साचेल, त्याही धरणामध्ये पाणी साचेल आणि इकडून पाणी गेलं आणखीन वाढू शकत आहे. इकडचं पाणी गेलं ना जास्ती, आणखीन वाढलं तिकडे पाणी. दुसरा नाही झाला. दुसरा एक विषय, आता आपण तो पारचा प्रकल्प बघितला. पारचा जो प्रकल्प आहे, आता इथं जर बघितला तर आपण खोलगड भागामध्ये उभं आहे. चौकून अगदी उंच उंच डोंगर आहे, इकडं पण डोंगर आहे, इकडे पण डोंगर आहे, सगळीकडे डोंगर आहे. आणि हा केंबाचा डोंगर आहे ना, देवीचा डोंगर आहे ना आपल्या इथे. हा एकदम उंच डोंगर आहे, देवीचं मंदिर. मंदिर काय देवीचं नाव? ते काय टेंबू काय तुळजाभवानी का काहीतरी असं आहे, ते नाव आहे ते ऋषी. अच्छा. पण त्याची दीपोळीला यात्रा भरते. बरं, मला एक सांगा, आता तो जो पारचा प्रकल्प आहे आणि हा नार आहे, पारचा प्रकल्प मोठा वाटतो तुम्हाला का नारचा प्रकल्प मोठा वाटतो? म्हणजे साठा पाण्याचा याचाही मोठा वाटू शकेल. जर खाली हा नळकलं, थोडं खाली घेतलं तर याचाही मोठा वाटू शकेल साठा, आणि पारचाही वाढू शकेल. तुम्ही जे बोलले होते का बुवा आपण जे पारचं जे काम केलं ते ठेकेदारांनी, तो जो पॉईंट आहे तो पॉईंट त्याच्या कामाचा बचाव होण्यासाठी तो पॉईंट 3 थोडा चुकावला, नाही तर अजून साठा वाढला.